आता त्या ऐतिहासिक क्षणाकडे वळूयात असं म्हटलं आता इतिहासाची पुनरावृत्ती होते. 350 वर्षापूर्वी शेकडो वर्षांची काळरात्र चिरून छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. अवघा महाराष्ट्र हर हर महादेव या गर्जनेनं घुसळून निघाला. भगव्या झेंड्याच्या त्वेषानं उसळून निघाला. तो काळ होता वीरांचा आणि त्यांच्या शूररसांचा. सह्याद्रीच्या कडेकपारी बोलू लागल्या तर इथल्या मातीवर घडले गेलेले एक एक वीराची कथा आपल्याला अभिमानाने आवेगानं सांगतील. काळाच्या ओघात छत्रपती शिवरायांचे गुणवैशिष्ट्य धारण केलेली माणसं होणे नाही, परंतु छत्रपतींनी दाखवलेल्या वाटेवर चालणारी काही मोजकी माणसं समाजात असतात. त्यात आमचे प्रवीण पोटे सर आहेत की छत्रपतींनी दाखवलेल्या गडकोटांच्या मोहिमा ते त्यांना फार विशेष आवड आहे आणि ते देखील छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत जन्मले हा देखील एक विलक्षण योगायोग आहे. त्यांचं नाव प्रवीण आहे. आईवडिलांना धन्यवाद दिले पाहिजेत. पाळण्यातच त्यांनी यांचे गुणधर्म ओळखले, त्यांचं नाव प्रवीण ठेवलं आणि ते नाव सार्थ करत त्यांनी जीवनातल्या सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. ते एक उत्तम शिक्षक आहेत, उत्तम कुटुंबवत्सल आहेत आणि उत्तम गडकोटावर प्रेम करणारे उत्तम माणूस आहेत. तर त्यामुळं एका उत्तम माणसाचा वाढदिवस सह्याद्रीच्या कुशी इतक्या निसर्ग संपन्न वातावरणात संपन्न होतोय, हा सगळ्यात आनंददायी क्षण आहे. आणि दुसरं एक कारण मला परवा कळालं की ट्रेकमध्ये ज्याच्यावर आपण जास्त प्रेम करतो त्याच्या वाढदिवसाला जास्त गर्दी होती. तर आज 29 गडकोट मोहिमेमध्ये सर्वाधिक गर्दीचा उच्चांक हा अंदरवनच्या प्रेमापोटी नसून प्रवीण सरांच्या प्रेमापोटी आहे. हे मी इथं निखळपणे मान्य करतो. माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना साधारण शतायुष्य व्हावं असं म्हटलं जातं, परंतु हे सगळे ईश्वराच्या हातात आहे. त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभावं आणि तुमच्या हातून 100 ट्रेक व्हावेत. तुमच्या ट्रेकची 100री गाठली जावी आणि त्या 100व्या ट्रेकमध्ये आम्ही तुमच्या सोबत असावं. या जीवनात कुणाचाही वाढदिवस असला की वर्गामध्ये गोळ्या वाटल्या जायच्या. आता काळ बदलला, आता केक बिस्किट आहेत, परंतु त्या दिवसाची आठवण म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं सरांना या गोळ्या भेट देतो.